बहिणाबाई चौधरी मार्चच्या उद्घाटना भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब जिबू, पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल, आपल्या बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील, पाचोरा नगरपालिकेचे सीओ आदरणीय देवरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष रवी भाऊ, नगरसेवक सतीश आबा, सुमित, तालुका प्रमुख विनोद तावडे, राजेंद्र पाटील, आपले सुनील पाटील, सुमित सावंत, दत्ता भाऊ, प्रवीणजी ब्राह्मणे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, महिला आघाडीच्या सर्व सन्मान्य पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सर्व सीआरपी आणि त्यांचे सर्व सहकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर अशा वास्तूचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो। आणि मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या जळगाव जिल्ह्यामध्ये 10 बहिणाबाई चौधरीच्या नावाने माठ दिले। त्याच्यापैकी 15 तालुके असताना सुद्धा आपल्या पाचोरा तालुक्यासाठी 2 बहिणाबाई चौधरींच्या नावाने 3 करोड रुपयाचे माठ आपल्याला या ठिकाणी दिले। त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। कारण मी आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की ही कल्पना मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या डीपीडीसीची मीटिंग होत असताना आपण पहिल्यांदा हा विषय मांडला की आज या संपूर्ण राज्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वतःच्या कर्तृत्वावर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या महिला बचत गटाच्या भगिनी स्वकर्तृत्वावर एक चांगल्या पद्धतीचं कार्य करतायत, चांगल्या पद्धतीचं उत्पादन ते करतायत। जर आज आपण पाहिलं तर नुसतं एवढंच नाही तर बँकेतून घेतलेलं जे कर्ज आहे ते मला वाटतं 100% हप्ता परतफेड करणारा आज या संपूर्ण महाराष्ट्रामधला कुठला नागरिक असेल तर त्याचं नाव महिला बचत गट आहे। आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की आपण आपलं बँकेचं सिबिल खराब न होऊ देता आपल्या सगळ्या बँकांचे हप्ते अगदी रेग्युलर ठेवून आपण एक वेगळ्या पद्धतीची पत या सगळ्या बँकांमध्ये निर्माण केलेली आहे। आणि म्हणून हा आवाज उठवत असताना त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा आपले पालकमंत्री असतील यांनी हा विषय मनावर घेतला आणि आपल्या डीपीडीसीच्या माध्यमातून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या कर्तृत्ववान भगिनींच्या कर्तृत्वाला सलाम करत अशा पद्धतीने आपल्याच जिल्ह्याच्या ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की ज्यांचं शिक्षण नसताना त्यांनी ज्या पद्धतीच्या कविता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभर त्यांनी लौकिक केल्या अशा बहिणाई चौधरींच्या नावाने आपण हे माठ या ठिकाणी मंजूर केलं आणि तब्बल 3 करोड रुपयाचा निधी आपल्या या तालुक्यामध्ये पाचोरा आणि नगरदेवळ्यासाठी आपण मंजूर केला। मी आपल्याला सगळ्या भगिनींना, मातांना या निमित्तानं विनंती करणार आहे की आपण या ज्या पद्धतीने आपण बँकांमधून कर्ज घेतोय, परतफेडही चांगल्या पद्धतीने करतोय, आपण ज्या वस्तूंची निर्मिती आपण करतोय तर याच्यासाठी विक्री करण्यासाठी कुठेतरी आमच्याजवळ चांगल्या पद्धतीची वास्तू असावी, हा एक अनेक दिवसापासूनची आमची मागणी होती। आणि ती मागणी मला वाटतं येणाऱ्या 6 महिन्याच्या आत ही 100% पूर्णत्वात जाईल अशा पद्धतीची व्यवस्था आता आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी आपल्याला या निमित्तानं फक्त विनंती करणार आहे की ही ट्रायल आहे, म्हणजे मला वाटतं हा जळगाव जिल्ह्यातला प्रयोग हा महाराष्ट्रातला कदाचित पहिला प्रयोग असावा आणि या प्रयोगाच्या माध्यमातून आपण याला सुरुवात केलेली आहे। माझी विनंती अशी असणार आहे की एक नाविन्यपूर्ण आपल्या गावाला, या तालुक्याला आपल्याला हे बाजारपेठ उपलब्ध जर करूच्या माध्यमातून आपल्या वस्तू ज्या आपण तयार करणार आहोत ह्या सगळ्या वस्तू आपल्याला थेटपर्यंत कशा पोहोचवता येतील। मला अपेक्षित एवढं आहे की आपण जर 1.5 करोड रुपयाची वस्तू या ठिकाणी वास्तू आपण जर का बांधकाम करणार असू आणि मला वाटतं जागा इतकी आपण सुंदर निवडलेली आहे की तालुक्यात भरातून येणारा प्रत्येक व्यक्ती
हा ह्या एरियामध्ये आल्याशिवाय त्याचा बाजार पूर्ण झाला अशी समाधानी त्याला सुद्धा होत नसेल, इतकी चांगली जागा आपण या ठिकाणी निवडलेली आहे. आणि म्हणून 6 महिने आता तुमच्या हातात आहेत. 6 महिन्यामध्ये मी नेमकी काय वस्तू तयार केली की ती बाजारात जाईल किंवा चांगल्या पद्धतीची चालना त्या वस्तूला मिळेल, अशा चांगल्या वस्तूंची निर्मिती करण्याकरता आता तुमचा जो वेळ आहे. दुसरा एक प्रश्न माझा या ठिकाणी आहे की आपण हे सगळं करत असताना तुम्हाला भांडवलाची गरज आहे. आपला मागे मला वाटतं आत्ताच एक मेळावा महिला बचत गटाचा झाला आणि त्या गटाला मेळाव्याला कदाचित तुम्ही सगळेजण असाल. तर त्याच वेळेस मी सांगितलं होतं की आज आपल्या ह्या तालुक्यामध्ये मला वाटतं 2-5 करोड रुपये काहीतरी कर्ज आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे. शहरातल्या महिला बचत गटाची काहीतरी 2-3 करोड रुपयाची आकडेवारी माझ्या समोर आली होती. आता मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण आम्ही या शहरातले जेवढेही महिला बचत गट आहेत याचं कर्ज आमचं 5-7-10 करोड रुपयापर्यंत कसं नेता येईल, त्याच्यातून आपल्या ह्या भांडवलातून चांगला व्यवसाय आपल्याला कसा निर्माण करता येईल आणि त्या व्यवसायाला मार्केट जे आपण उपलब्ध करून देतोय या मार्केटमधून आपल्याला पुढे कसं जाता येईल, हा जर का प्रयत्न आपण या ठिकाणी केला तर मला वाटतं एक चांगली चालना आपल्याला या बाजारपेठेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. मी नेहमी सांगत असतो की आपण ग्रामीण भागातले आहोत. आपण जे घरी करतो किंवा आपण जे उत्पादन या ठिकाणी करतो त्याला व्हॅल्यू ह्या गावात मिळणार नाही, पण इथे जे मिळत नाही ते आपल्याला कसं देता येईल किंवा आपण जे करतो याला बाहेरचं मार्केट करता आपल्याला काय करता येईल याचा जर का अभ्यास प्लॅनिंग आपण जर का केला. माझी तर अशी एक इच्छा साहेब या ठिकाणी आहे की मला वाटतं जर एक 2-4 ग्रुप आमच्या महिला बचत गटाच्या केल्या आणि महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असे काही गावं असतील किंवा असे काही जिल्हे असतील की त्या ठिकाणी एक बचत गटांचं खूप मोठं नाव किंवा त्यांची जी काही मार्केटिंग करण्याची पद्धत आहे, त्यांचं जे प्रोडक्शन करण्याची पद्धत आहे, याच्यासाठी आपल्याला ट्रिपा काही काढता येतील का की एक सगळ्या महिला बचत गटाच्या प्रमुख एक एक जर का आपण घेतल्या किंवा आपण एक टप्प्याटप्प्याने जर का 2-5 सहली या बचत गटाच्या जर का आपण काढल्या आणि त्या व्यवस्थितरित्या तिथलं काय आहे मार्केटिंग करण्याची पद्धत, यांचं प्रोडक्शन काय आहे हे जर का आपण समजून घेतलं आणि त्या धर्तीवर जर का आपण चाललो तर एक मोठी चालना मला वाटतं आपल्याला या माध्यमातून भेटणार आहे. म्हणून माझी एक विनंती आपल्याला या निमित्तानं असणार आहे की आपण एवढ्यावर न थांबता आमच्या शहराला एक वेगळ्या पद्धतीने, जसं आपण आता विकासात्मक दृष्ट्या या शहराला एक वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न करतोय, त्याच पद्धतीने आमच्या शहरातल्या किंवा आमच्या तालुक्यातल्या महिला बचत गटांचा दर्जा हा प्रोडक्शन आणि मार्केटिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला कसा उंचावता येईल जास्तीत जास्त. कारण आज अशी परिस्थिती आहे, आमच्या सगळ्यांची परिस्थिती जर का पाहिली आणि आम्ही बँकांमध्ये गेलो तर आम्हाला बँक उभं करत नाही, पण तुमची अशी परिस्थिती आहे, तुम्ही इतकी मोठी पत निर्माण केलेली आहे की बँका आता तुमच्या घरापर्यंत यायला लागलेल्या आहेत. बँका तुम्हाला घर बसल्या कर्ज द्यायला तयार आहेत. मग याचा बेनिफिट घेऊन आपल्याला चांगला व्यवसाय कसा करता येईल, त्या व्यवसायातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवून घेता येईल, हा प्रयत्न जर का आपण सगळ्यांनी केला तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये एक चांगले दिवस, सुगीचे दिवस आपल्याला सगळ्या महिला बचत गटांना किंवा या शहराला, या तालुक्याला एक चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सुद्धा या व्यवसायातून एक चांगली चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आणि याच्यासाठी मला वाटतं साहेब आपण हा एक निर्णय आपण घेतला पाहिजे की येणाऱ्या काळात यांच्या सहलींना पहिले पाठवण्यापेक्षा एखादा राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या महिला बचत गटांच्या ज्या ज्या काही योजना असतील या सगळ्या योजनांचा पूर्ण अभ्यास असलेला असा एखादा व्यक्ती जो कोणी महाराष्ट्रातला असेल किंवा देशातला असेल त्याला आणून या सगळ्या भगिनींना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन आपल्याला करता येईल का, हा प्रयत्न जर का आपण या ठिकाणी केला तर मला वाटतं येणाऱ्या काळात एक चांगल्या पद्धतीचा स्कोप या ठिकाणी त्यांना मिळू शकणार आहे. माझी विनंती फक्त एवढीच आहे की आपल्याला डेअरिंग करावी लागणार आहे. मी नुसतं भूमिपूजनला बोलवलं तरी तू जाय, त्या बॅनर जवळ बोलवलं तरी तू ये. आपण आता एक व्यापारी आहोत, आपल्याला व्यापार करण्याकरता पुढे यावं लागणार आहे.
आपल्याला डेअरिंग करावी लागणार आहे आणि त्याच्याशिवाय आपण या सगळ्या गोष्टी सांभाळू शकणार नाही. आणि म्हणून याच्याकरता एक धाडस महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांच्या घरच्यांचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे, म्हणून तुम्ही महिला बचत गट चालवताय. त्यांचा विश्वास आपण संपादन केल्याशिवाय हे करू शकत नाही. आणि म्हणून एवढं सगळं केल्यानंतर आपण बिनधास्तपणे ह्या सगळ्या गोष्टी, कारण जर तुम्हाला प्रोडक्शन करायचं असेल, मार्केटिंग करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींकरता तुम्हाला पुढे धाडसाने यावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपण एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करू शकणार नाही. म्हणून येणाऱ्या काळात मी निश्चितपणे आपले नगरपालिकेचे प्रशासक आदरणीय देवरे साहेब यांच्याशी आणि अजून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला चांगले चांगले वक्ते आणून आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा न्याय आपल्याला कसा मिळवून देता येईल, हा एक प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी आपण करू. असो, मी आज आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु एक निश्चित येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनाही आपण सांगू की येणाऱ्या 6 महिन्याच्या आत ही एक चांगली वास्तू या ठिकाणी उभी करून एक भव्य दिव्य असं लोकार्पण या वास्तूचं करू. आणि येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांच्या ज्या जे काही प्रोडक्शन असेल, जे काही पदार्थ असतील, याच्या विक्रीसाठी आपल्याला एक चांगलं यश मिळेल अशी एक रास्त अपेक्षा आणि शुभेच्छा आपल्याला या निमित्तानं देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय